तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण आपल्या डॉक्युमेंटवरील ई सिग्नेचर किंवा डिजिटल सिग्नेचर कशी व्हेरीफाय करायची. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल जेव्हा पण आपण आपले ऑनलाईन डॉक्युमेंट्स डाउनलोड करतो त्यावरती एक डिजिटल सिग्नेचर असते, ती व्हेरीफाय करणे खूप गरजेचे असते. जोपर्यंत आपण ती सिग्नेचर व्हेरीफाय करत नाही तोपर्यंत आपल्या त्या डॉक्युमेंटला कोणताही अर्थ उरत नाही किंवा ते व्हॅलिड राहत नाही. तर चला आता आपण बघूया त्या डॉक्युमेंटवरील आपण ई सिग्नेचर कशी व्हेरीफाय करू शकतो. सर्वप्रथम आपल्याला आपल्या कम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये Adobe Acrobat नावाचं सॉफ्टवेअर जे आहे ते आपल्याला डाउनलोड करायचं आहे आणि आपल्या कम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. इन्स्टॉल करून घेतल्यानंतर आपली जे कोणती जी डिजिटल फाईल आहे, आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा कोणतेही लीगल डॉक्युमेंट जे आहे ते ओपन करायचं आहे. तर सर्वप्रथम आपल्याला ह्या फाईलवरती क्लिक करायचं आहे. तर आपल्याला सिग्नेचर प्रॉपर्टीज वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा शो सिग्नेचर सर्टिफिकेट वरती यायचं आहे. तिथे आपल्याला ट्रस्ट वरती यायचं आहे. ऍड टू ट्रस्ट सर्टिफिकेट वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे पुन्हा आपल्याला ओके करायचं आहे. इथे आपल्याला सर्टिफाईड डॉक्युमेंट वरती क्लिक करायचं आहे. पुन्हा आपल्याला ओके करायचं आहे. ओके झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा इथे ओके वरती क्लिक करायचं आहे. ओके वरती क्लिक केल्यानंतर आपण पहिल्या पॉपअप वरती येऊ. तर आपल्याला इथे व्हॅलिडेट सिग्नेचरच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. इथे बघू शकता आपली जी सिग्नेचर आहे ही व्हॅलिडेट झालेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत शेअर करा, सेव्ह करून ठेवा, तुम्हाला फ्युचरमध्ये नक्की कामाला येईल आणि फॉलो करा अशाच नवनवीन टिप्स अँड ट्रिक्स बघण्यासाठी.